श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय मकर राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि अत्यंत गूढ रहस्य तुमच्या जन्मवेळेतच दडलेले आहे, ज्याचा उलगडा आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही. ज्या शांत आणि गंभीरशाने तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, त्या रात्री अवकाशातील नक्षत्र एका विलक्षण, अतिशय गूढ आणि शक्तिशाली रचनेत स्तब्ध उभी होती. सामान्य डोळ्यांना न दिसणारी एक दैवी हालचाल त्यावेळी ब्रह्मांडात घडत होती. मकर राशींच्या जातकांनो, तुमच्या जन्माच्या त्या अलौकिक क्षणी कर्मफळदाता आणि अत्यंत शक्तिशाली असणाऱ्या शनिग्रहाची एक तीक्ष्ण, संत पण अत्यंत प्रभावी दृष्टी थेट तुमच्या आत्म्यावर पडत होती. जणू काही विधाता स्वतः तुमच्या आयुष्यात एका महाप्रवासाची आणि मोठ्या रहस्याची पायाभरणी करत होता. गुरुजी म्हणतात, मकर राशींच्या प्रिय जातकांनो, तुमच्या जन्मवेळेची ती गूढ शांतता ही केवळ एक वेळ किंवा योगायोग नव्हता, तर तो थेट ईश्वराने तुमच्यासाठी लिहिलेला एक अत्यंत महत्त्वाचा संकेत होता. तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्राच्या प्रभावातून आणि ऊर्जेतून प्रवास करत होता, ते नक्षत्र थेट तुमच्या मनाच्या अथांग खोल डोहाशी आणि तुमच्या संवेदनशील भावनांशी जोडले गेले आहे. मकर राशीचा स्वामी स्वतः न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनी महाराज असल्याने तुमच्या कुंडलीतील आणि जन्मपत्रिकेतील शनीची ती विशिष्ट शक्तिशाली स्थिती स्पष्टपणे दर्शवते की तुमच्या आयुष्याचा पाया हा केवळ नशिबाच्या रेषेवर किंवा सोप्या मार्गावर असलेला नाही, तर तो कठोर परीक्षा, अथांग संघर्ष आणि त्यातून मिळणाऱ्या अत्यंत भव्य अशा यशावर रचला गेला आहे. हा शनी तुम्हाला सुरुवातीच्या काळात पावलोपावली संघर्ष देईल, तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून दूर करेल. पण नेहमी लक्षात ठेवा, चंद्राची भावनिकता आणि शनीची ही शिस्तबद्ध युती तुम्हाला सामान्य जीवन जगण्यासाठी नाही, तर या जगात काहीतरी अभूतपूर्व, अमर आणि जगावेगळं घडवण्यासाठी झाली आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक मोठी अडचण, प्रत्येक संकट हे एका खूप मोठ्या चमत्काराची आणि भाग्योदयाची नांदी असते, हे कधीही विसरू नका आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. याच विलक्षण आणि गूढ ग्रहमानामुळे तुमच्यामध्ये उपजतच एक अशी सिग्नेचर शक्ती, एक अशी दैवी ऊर्जा निर्माण झाली आहे, जी या संपूर्ण ब्रह्मांडात इतर कोणत्याही राशीत सहजासहजी अजिबात आढळत नाही. आणि ती अफाट शक्ती म्हणजे तुमचा अपार संयम आणि अत्यंत अचूक निर्णय क्षमता होय. जेव्हा तुमच्या सभोवतालचे संपूर्ण जग संकटाच्या वादळात डगमगून जाते, जेव्हा सगळीकडून अपयशाचे आणि त्रासाचे डोंगर कोसळतात, जेव्हा कोणालाही पुढे जायचा मार्ग दिसत नाही, तेव्हाही मकर राशीचा जातक हिमालयासारखा शांत, अविचल, गंभीर आणि धीराने उभा राहतो. ही कठीण आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही आपल्या मनाचा तोल ढळू न देणारी, कोणत्याही दबावाखाली न वाकणारी तुमची ही आंतरिक शक्तीच तुम्हाला जगातील इतरांपेक्षा वेगळं, श्रेष्ठ आणि एक उत्तम मार्गदर्शक बनवते. अलीकडच्या काळात जर तुम्हाला अचानक बसल्या जागी जुनी विसरलेली गाणी आठवू लागली असतील, त्या गाण्याचे शब्द तुमच्या मनात रुंजी घालत असतील, किंवा नकळतपणे कोणत्याही कारणाशिवाय काळ्या आणि अत्यंत गडद अशा निळ्या रंगाकडे तुमची विशेष ओढ, आकर्षण वाढू लागले असेल, तर समजून जा की हे निसर्गाचे केवळ विचार नाहीत. ब्रह्मांड स्वतः तुम्हाला काहीतरी खूप मोठा बदल घडण्याचे, तुमच्या आयुष्यात एक नवी पहाट येण्याचे संकेत देत आहे. तुमच्या अंतर्मनात एक अत्यंत तीव्र सकारात्मक ऊर्जा आता आकार घेत आहे. आणि जरी सध्या तुम्हाला वाटत असेल की तुमचे काम मुंग्याच्या गतीने अत्यंत संत चालले आहे, तरी लक्षात ठेवा, तुम्ही योग्य दिशेने जात आहात. मात्र याच प्रवासात शनिदेवाचा एक अत्यंत महत्त्वाचा धोक्याचा इशाराही तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे. तुमच्या अगदी जवळच्या रक्ताचा किंवा परिचयाचा एक असा नातेवाईक, जो प्रत्येक सणासुदीला आनंदाच्या क्षणी तुमच्या यशाच्या वेळी तुमच्या घरात हमखास हजर राहतो, तुमच्यावर कौतुकाचा प्रचंड वर्षाव करतो आणि जगासमोर तुमचा उदो करतो. पण जेव्हा जेव्हा तुमच्यावर एखादी खरी अडचण येते, जेव्हा तुम्हाला पैशाची किंवा मानसिक आधाराची नितांत गरज असते, तेव्हा तोच नातेवाईक अगदी चलाखीने कोणती तरी खोटी कारण देऊन तुमच्या आयुष्यातून गायब होतो. अशा दुपट्टी, स्वार्थी आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नात्यांपासून आता स्वतःला मानसिकदृष्ट्या लांब ठेवण्याची, त्यांच्यावर विश्वास ठेवणे बंद करण्याची नितांत गरज आहे. कारण हे लोक तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठे छुपे अडथळे आहेत. गुरुजी म्हणतात, माझ्या प्रिय मकर राशींच्या अत्यंत भाबड्या, प्रामाणिक आणि कष्टाळू जीवांनो, तुमच्या हातावरील रेषांकडे आणि तुमच्या जन्मपत्रिकेतील शनिदेवाच्या सध्याच्या गोचर स्थितीकडे अत्यंत बारकाईने आणि नीट लक्ष देऊन पहा.
तिथे एक अत्यंत गूढ चमत्कारी संकेत लपलेला आहे, जो तुमचे नशीब बदलू शकतो. तुमच्या पत्रिकेत शनीची जी वक्र, संथ आणि अत्यंत शिस्तबद्ध चाल गेल्या अनेक काळापासून सुरू आहे, ती आता स्पष्टपणे सांगत आहे की तुमच्या सहनशीलतेचा, तुमच्या कठीण परीक्षांचा अंत आता संपत आला आहे. तुमच्या संघर्षाची सीमा आता पूर्ण झाली आहे. तुमच्या हातावरील ती विशिष्ट भाग्यरेषा आता हळूहळू उजळू लागली आहे. तिचा रंग बदलत आहे, ज्याचा थेट आणि स्पष्ट अर्थ असा आहे की ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत अत्यंत गृहीत धरलं, ज्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला, ज्यांनी तुमच्या डोळ्यात नाहक अश्रू दिले, त्यांना आता त्यांच्या कर्माचे अत्यंत कडक फळ मिळण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. शनी महाराज तुम्हाला या काळात एक अत्यंत गुप्त महत्त्वाचा संदेश देत आहेत. तुम्ही यापुढे कोणाशी वाद घालत बसू नका. तुमची उद्विग्नता, मनातील चिडचिड पूर्णपणे बाजूला ठेवा आणि ब्रह्मांडाच्या या चक्रावर, शनिदेवाच्या परमन्यायावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण आता तुमच्या कष्टाचं सोनं होण्याचे, तुम्हाला राजासारखं वैभव मिळवण्याचे दिवस अगदी तुमच्या उंबरठ्यावरून ठेपले आहेत. फक्त स्वतःवरील संयम सुटू देऊ नका. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या अत्यंत भयानक मानसिक त्रासाचा, कौटुंबिक वादाचा आणि आर्थिक विवचनेचा, संघर्षाचा सामना करत आहात, रात्रीची झोप गमावून बसला आहात, त्यामागचं मुख्य ज्योतिषीय कारण म्हणजे तुमच्या राशीवर असलेली शनीची विशिष्ट दशा आणि 7.5चा अत्यंत कठीण टप्पा आता पूर्णपणे संपत आला आहे. हा दुःखाचा, अपमानाचा आणि काळोखाचा काळ आता वेगाने ओसरतोय आणि हाच काळ तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा अभूतपूर्व असा टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथून तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू होईल. गुरुजी म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, या बदलत्या काळात आणि येणाऱ्या सुवर्ण काळात शनिदेवाचा शुभ आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर अखंड राहावी. तसेच तुमच्या आयुष्यातील राहिलेले किरकोळ अडथळेही मुळापासून नष्ट व्हावेत, यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी, सात्विक आणि वेदोक्तक उपाय सांगत आहे, जो तुम्ही आवर्जून केला पाहिजे. दर शनिवारी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या परिसरातील एका पवित्र जुन्या पिंपळाच्या झाडाला मनोभावे, शांत चित्ताने शुद्ध जल अर्पण करा. तिथे मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालून आपली इच्छा शनिदेवाकडे व्यक्त करा. त्यासोबत प्रत्येक शनिवारी तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू, अत्यंत गरीब, अपंग व्यक्तीला किंवा वृद्धाला आदराने पांढरे वस्त्र, अन्न किंवा काळे तीळ दान करा. हा छोटासा वाटणारा पण अत्यंत तीव्र ऊर्जा असलेला उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता, नजरदोष आणि वास्तुदोष मुळापासून उपटून टाकेल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धीचे दरवाजे कायमचे उघडून देईल. हा माझा तुम्हाला शब्द आहे. फक्त हा उपाय अत्यंत श्रद्धेने करा. या अत्यंत प्रभावी उपायासोबतच तुमच्या दैनंदिन जीवनात, तुमच्या रोजच्या जगण्यात आणखी एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक सवय आजपासूनच नक्की जोडा. रोज कोणतीही एक चांगलं पुण्यकृत्य कोणालाही न सांगता, कोणताही बळेजाव न करता अगदी गुपचूप, गुप्तपणे करा. मग ते एखाद्या मुक्या प्राण्याला, भुकेलेल्या कुत्र्याला घास भरवून असो, पक्ष्यांसाठी गच्चीवर पाणी ठेवणं असो वा एखाद्या गरजूला नकळत मदत करणं असो, हे तुमच्या हाताने घडणार गुप्त पुण्य. हा गुप्त परमार्थ तुमच्या अडकलेल्या भाग्याला 4 चांद लावेल आणि तुमच्यावर येणारी मोठी संकट टळतील. जर तुम्हाला शनिदेवाच्या या अथांग निबिड न्यायावर, ब्रह्मांडाच्या शक्तीवर आणि गुरुजींच्या या अमूल्य मार्गदर्शनावर पूर्ण मनापासून विश्वास असेल, तर शनिदेवाच्या चरणाशी नेहमी सुसंगत राहण्यासाठी, त्यांची कृपा मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव महाराज असे नक्की आणि आवर्जून लिहा. हा अत्यंत महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारापर्यंत, नातलगापर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्ताच लाईक करा. आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचे, उपायांचे अत्यंत जलद अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी ती घंटी म्हणजेच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. शनिदेव तुमचे कल्याण करोत.